एक ब्रेकिंग बातमी समोर येते। मुंबईमध्ये अजित पवार गटाचा कार्यक्रम पार पडला। यावेळेस अजित पवार गटाच्या बॅनरवर नवाब मलिकांचा फोटो होता। षण्मुखानंद सभागृह परिसरातील बॅनरवर मलिकांचा फोटो होता। फोटोबद्दल फडणवीसांना विचारा असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं, तर माझी आधीची भूमिका तीच कायम आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मलिकांबाबतची माझी पक्षाची भूमिका सारखी आहे असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। आता नवाबबाईंचा फोटोचं काय करायचं हा प्रश्न मला नाही, देवेंद्र फडणवीसांना विचारा। कारण का देवेंद्र फडणवीसांनी कुठलीच मर्यादा ठेवलेली नाही आहे। त्यांनी मर्यादा आणि मान सन्मान हा मित्र पक्षाचा करायला पाहिजे होता। एवढी माझी मी देवेंद्रजींना खूप सुसंस्कृत समजते। त्याच्यामुळे माझी अपेक्षा होती की जर त्यांना नवाबबाईंबद्दल काय बोलायचं असतं तर ते दादाच्या कानात बोलू शकते, भेटून सांगू शकत होते, फोनवर सांगू शकत होते। खूप कम्युनिकेशन चॅनल्स असतात माणसाला निरोप द्यायचा असेल तर। पण एक पत्र ट्विट करून नवाबबाई आणि त्यांच्या गटाला एम्बॅरेस करणं, त्यांना एक चौकटीत टाकणं आणि कोलॅटरल डॅमेज ना, इकॉनॉमिक्समध्ये एक थिअरी आहे, त्या थिअरीमध्ये करायला आपण एक जातो आणि होतं दुसरंच। अनइंटेन्शनल लॉ ऑफ अनइंटेन्शनल कॉन्सिक्वेन्सेस त्याला म्हणतात। अजित पवार गटाचा मेळावा झाला आणि त्या ठिकाणी जे बॅनरवरती नवाब मलिकांचा फोटो हा लावण्यात आला होता। सुप्रिया सुळेने या संदर्भात विचारलं असतं तर तुम्हाला विचारा की तुम्ही म्हटल्याकडे त्या संदर्भात पत्र सुद्धा। माझी भूमिका पक्की आहे, जी माझी भूमिका आहे तीच भाजपची भूमिका आहे, त्यापासून आम्ही तसूभरही दूर झालेलो नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।